हत्तींना मोठं जंगल लागतं, साधारण 2 गाव होतील ना, अशी तरी निदान जंगल पाहिजे, जर तिथं तो आरामात मध्ये तो थंड राहू शकतो. कारण त्याला हे आवाज बिवाज हे ना अजिबात सहन होत नाही. हा, नदी वगैरे असं असेल, पक्ष्यांचा आवाज असेल, तिथे शांत पडते. तो निसर्गात राहणार प्राणी आहे. जसं आपण कुठेतरी गेलो तर निवांत आपल्याला कुठं बरं वाटतं, एखाद्या जंगलात, एखाद्या नदी शेजारी असं आपण बसलो तर आपल्याला खूप छान वाटतं की नाही. ह्या प्राण्यांना सगळ्यात आपल्याला ती सवय झाली. आज मुलांबरोबर मुलांच्या अभ्यासक्रमात असलेला नंदू हत्ती बरोबर एक दिवस या पाठ्यचा अभ्यास करताना आम्हाला भरपूर चांगले अनुभव आले. कारण का मुलं आज माझ्याकडे आली, माझ्याकडून हत्तीविषयी, त्यांच्या अधिवासाविषयी वेगवेगळ्या त्यांच्या शंका होत्या, त्यांचे अनुभव होते, हे माझ्याशी शेअर केलेत. बरेच विद्यार्थ्यांनी खूप छान असे त्यांच्या अधिवासावर किंवा त्यांच्या राहणीमानावर, हत्तींना होणारे इथं दोडामार्ग तालुक्यात होणारे संघर्ष याच्यावर पण खूप छान माझ्याशी त्यांनी चर्चा केली. वेगवेगळे त्यांच्या शंका होत्या, ह्या पण त्यांनी जाणून घेतल्यात. त्यांचं खाद्य काय असतं, त्यांचा भ्रमणमार्ग कसा असतो, त्यांची भाषा कशी असते, त्यांना कशापासून त्रास होतो, जंगलासाठी त्यांचं योगदान काय आहे, हे सगळं त्यांनी माझ्याकडून जाणून घेतलं. ह्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपण जर आपल्या मुलांना अशा पर्यावरणविषयी जर आपण संकल्पना त्यांच्यासमोर मांडल्या आणि त्यांच्याकडून जर जाणून घेतलं किंवा त्यांच्याकडून अवगत काहीतरी गोष्टी करून घेतल्या, त्यांना काय माहिती आहे हे त्यांच्याकडून जाणून घेतलं, त्यांना जे माहिती नाही हे आपण त्यांना जर सांगितलं तर ही भावी पिढी निश्चितच आपल्याला पुढच्या काळात आपल्या पर्यावरणासाठी चांगलं योगदान करेल, यात शंका नाही. त्याचप्रमाणे यांच्या शालेय जीवनातील सुद्धा नुसता अभ्यास हा काही कामाचा नसून त्यांना वास्तविक जीवनाशी संबंधित असलेल्या अशा किंवा पर्यावरणाशी संबंधित असलेल्या अशा त्या काही ज्या गरजा आहेत किंवा काही हे पाठ आहेत, याच्यावर असं जर विश्लेषण आपण व्यवस्थित त्यांना करू दिलं तर ते आयुष्यभर कधी विसरणार नाहीत. कारण काय जनरली आपण हे अभ्यासक्रमातील गोष्टी परीक्षा झाल्यानंतर आपण विसरतो, पण असे जेव्हा अभ्यासक्रम किंवा असे पाठ्यक्रम आपण जेव्हा घेतो तेव्हा हे त्यांना आयुष्यभरासाठी त्यांच्या आयुष्यासाठी ही पूरक अशी गोष्ट ठरेल. म्हणून अशा ॲक्टिव्हिटीज होणं किंवा अशा काही संकल्पना अभ्यासक्रमात आणणं हे खूप गरजेचं आहे. मी शाळा पुनर्वसन प्राथमिक शाळेचं खूप आभार मानतो, ज्यांनी अशा संकल्पना राबवल्यात आणि अशाच पुढे त्यांनी राबवत जाव्यात, जेणेकरून ही भावी पिढी आपल्या निसर्ग योगदानासाठी आपलं कार्य अविरतपणे चालू ठेवेल.